अपेक्षा चुकीची नाहीये, परंतु तुम्ही एक लक्षात घ्या, निवडणूक आयोगावर तुम्ही सातत्याने तुम्हाला जसं वाटतंय त्या पद्धतीने आरोप तुम्ही करताय. ज्यावेळी पहिला मुद्दा चायना एनसीन यांनी सांगितला की बाबा लोकसभेला तुम्हाला मॅन्डेट मिळालं तेव्हा आयोग ओके, आमदारकीच्या विधानसभेला नाही मिळालं तेव्हा तुम्ही आरोप करताय. मग ते आरोप करत असताना तुम्हालाही कायद्याच्या अधीन राहूनच आरोप करावे लागणार आहेत ना. तुम्ही जे सांगताय की अचानकपणे एवढी लोक वाढली, तर मतदार याद्या निवडणुकीच्या आधी जाहीर केल्या जातात, प्रत्येक पक्षाला दिल्या जातात. त्यावेळी तुम्ही का नाही आक्षेप घेतला? तर तो दिल्यानंतर जेव्हा निवडणूक होते, म्हणजे जे भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांनी ग्राउंड लेवलची पूर्ण तुम्हाला परिस्थिती टेक्निकली सांगितलेली आहे. जे कोणी लक्षात घ्या, आता जे काही मतदार वाढलेले आहेत, समजा एका बिल्डिंग मध्ये 6 फ्लॅट आहेत, आधी ते फ्लॅट रेसिडेन्शियल असतील आणि त्याच्यानंतर जर तिथं काही कॉट बेसेसवर किंवा एक बिझनेसली सुरू झाला असेल, तर जी येणारी लोक आहेत ती स्वतःचं मतदान इकडे ट्रान्सफर करतात. याही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. जर डुप्लिकेट असतील तर आज आता ऍप आलेले आहेत की जी डुप्लिकेट नावं आहेत ती लगेच सर्च होतात आणि त्याच्यावर आपण डुप्लिकेट म्हणून शिक्का निवडणूक आयोग म्हणजे लोकल जे निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा ती इम्प्लिमेंट केली जातात. मी स्वतः माझ्या पदवीधरच्या इलेक्शनला या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे जेव्हा तो मतदान करतो त्यावेळी तुम्हाला जर डाऊट आला असेल किंवा तिथं डुप्लिकेट आधी माझ्या जागेवर कुणी मतदान केलं असेल, तो डाऊट तुम्हाला असेल, तर तुम्ही ते तिथं नोंदवणं गरजेचं आहे. आता काय झालं, आज अचानकपणे राहुल गांधी आले, त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितल्या. निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर जर तुम्ही त्याचा संदर्भ भाजपची लावत असाल तर भाजप निश्चितच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं स्वाभाविक आहे. आणि प्रत्येक वेळेला निवडणूक आयोगाने जेव्हा जाहीर केलेले, एक तर मला म्हणायचं विरोधकांनी ठरवावं, ईव्हीएम वर आरोप आहे का मतदार यादीवर आरोप आहे का लाडकी बहीण योजनेवर आरोप आहे. आरोप कशावर आहे हे पहिल्यांदा तुम्ही ठरवा, त्याच्याशिवाय हे कन्क्लुजन निघणार नाही. बर, ठीक आहे.